तुम्हाला तर माहितच असेल की आपण 30 डेज ऑफ रमजान चॅलेंज घेतलेला होता. त्या चॅलेंजचा आज आहे शेवटचा दिवस. तर कसं आहे पब्लिक, अस्सलाम वालेकुम. आज आहे आपल्या रमजान चॅलेंजचा शेवटचा दिवस. आता या चॅलेंज मध्ये माझं फुल प्रयत्न होतं की 30 दिवसाचे रोजे दाखवा, पण एडिटिंगला खूप उशीर लागत असल्यामुळे ते काही दाखवणं झालं नाही. आता कसं आहे, पूर्ण रमजान महिना संपून गेला आणि गडी आज झोपेतनं उठला आणि म्हणायला लागला कपडे आणायला जायचं. आता लोक कपडे आणायचं म्हणले की जात असतील गाव सोडून गावातनं बाहेर, पण आमच्या इथे विषय हार्ड आहे. डायरेक्ट राज्यच बदलून आलं, डायरेक्ट कर्नाटक मध्ये. आता जाताना वाटून काहीतरी इंटरेस्टिंग बघायचं होतं, मग काय दिसलं ऍक्सिडेंट. आता म्हणलं गाडी दमान चालवायला लागते, नाहीतर उद्याच्या बातम्यात आपणच येईल. आता अशा मॉडेलची गाडी दिसली म्हणलं की आलो कर्नाटक. आता एक कपड्याचं दुकान आहे का कशाची फॅक्टरी आहे काय कळनाच झालं, इतकं मोठं दुकान. आता डायरेक्ट आत आलो आणि बघतोय तर काय, जिकडं बघेल तिकडं कापड. आता इथं काय आपल्याला स्पेशल ट्रीटमेंट मिळणार नाही, तर ढेगाऱ्यातनं उपसून काढायची कापड आणि ट्राय करून बघायचं. चांगलं वाटलं तर ठेवायचं, नाही तर द्यायचं भिरकावून. आता शर्ट पॅन्ट तर घेऊन झालं होतं. आता जाता जाता आम्हाला दिसला योगडी, हे जी कापड तर ह्या बारक्यानंच काढून टाकली. चला म्हणलं हितनं नाही तर यायचं आपल्यावर. त्यानंतर आम्ही आलो साडी घेण्यासाठी साडीच्या सेक्शन मध्ये. आता शर्ट पॅन्ट घ्यायचं म्हणलं की आपल्याला कळतंय त्यातलं थोडंफार, पण साड्यातलं काही कळणच झालंय. आता एकच पर्याय, फोटो काढायचं आणि घरी पाठवायचं आणि जे आण म्हणतील ती घेऊन जायचं. आता एकदाच साड्यांचा विषय मिटवून टाका. आता तुम्ही एकदा मॉल बघून घ्या कसा आहे, एकदम टॉप क्लास आणि कपडे पण एकदम स्वस्त. आता हितनं सगळ्या कपड्यांची शॉपिंग झाली, त्यानंतर आलो बिल करायला. आता मेन काउंटर वर तर इतकी गर्दी होती की उभा राहायला सुद्धा जागा नव्हतं. मग म्हणलं चला जाऊया बॅक साईडला. त्यानंतर बॅक साईडच्या गेटला येऊन बघितलं, गर्दी काहीच नव्हती. पटापटा आपल्या सामानाचं बिलिंग केलं आणि पेमेंट करून आलो बाहेर. आता गाड्याला घरी जायची इतकी गडबड होती, माझ्या अगोदरच बसला गाडीवर. सर म्हणलं बाजूला वळवून घेऊ दे मला गाडी. आता गाडी वळवून घेतली, निघालो घराकडे. आता जाता जाता गडी म्हणतोय आता डायरेक्ट घरापर्यंत जास्त गाडीच थांबवायची नाही. आता त्याला म्हणलं शेवटचा रोज आहे, आता आपल्याला पार्टी पाहिजे इफ्तारीची तुझ्याकडे. मग काय नाही, मंगळवेढा दिवस तर इफ्तारीचा पण टाइम झाला. मग काय नाही, एकदम मस्त हॉटेल बघून चायनीज खाऊन इफ्तारी केली आणि आलो घरी. तर आजच्यासाठी एवढंच.